आज म्हणजेच 3 जानेवारीला पौष महिन्यातील पौर्णिमा आहे, जी शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ही शाकंभरी देवी म्हणजे कोण? तर श्रीमद देवी भागवत महापुराणामध्ये या शाकंभरी देवीची कथा येते. कोणी एकेकाळी दुर्गम नावाचा एक असुर होता, ज्या दुर्गमाला हे चांगलंच ठाऊक होतं की यज्ञ हे स्वर्गातील देवतांचं भोजन आहे. स्वर्गातील देवतांना यज्ञाद्वारेच शक्ती मिळते आणि पृथ्वीवरील यज्ञ जर बंद पडले तर स्वर्गातील देवताही अशक्त होतील, शक्तीहीन होतील. म्हणून दुर्गमासुराने कठोर तप केलं आणि सर्व वेदांचे अधिकार मागून घेतले. वेदांचे अधिकार त्या असुराकडे गेल्यामुळे पृथ्वीवरील सर्व ऋषी मुनी ब्राह्मणांना वेदातील सर्व ऋचा सूक्त हे विस्मृत झाले. सर्व वेदोक्त कर्म ते ऋषी मुनी ब्राह्मण विसरले आणि परिणामी यज्ञयाग बंद पडले. तर यज्ञयाग बंद पडल्यामुळे स्वर्गातील देवता अशक्त झाले, शक्तिहीन झाले. हीच संधी साधून त्या दुर्गमासुराने स्वर्गावर स्वारी केली आणि इंद्राचं सिंहासन बळकावलं. सर्व देवतांना त्याने स्वर्गातून हाकलून दिलं आणि स्वतः राज्यभोग घेऊ लागला. मात्र देवता जेव्हा स्वर्गावर आसनस्थ होते तेव्हा ते पृथ्वीचे सुव्यवस्थेचा कारभार ते पाहत होते. मात्र आता दुर्गमासुर असल्यामुळे पृथ्वीवरही अनावृष्टीमुळे सर्वत्र दुष्काळ माजला. अशा त्या भयंकर दुष्काळामध्ये पृथ्वीवर जवळजवळ 100 वर्षे लोटली. लोक भुकेपोटी प्राण सोडत होते, शवांचे ढीकच्या ढीक साचत होते. त्यानंतर भुकेपोटी एकमेकांवरच लोक झडप घालायला लागले आणि अशी ती दयनीय अवस्था पाहून काही ऋषीमुनींनी शेवटी जगदंबेचा धावा केला, जगदंबेला अडवलं आणि जगदंबा ही तिच्या सहज स्वभावाप्रमाणे त्वरित हाकेला धावून आली. अतिशय भव्य दिव्य आकाशाला भिडणाऱ्या अशा चतुर्भुज स्वरूपामध्ये जगदंबा प्रकट झाली. अत्यंत सुंदर निळाशार तिचा वर्ण होता आणि धनुष्य, बाण, कमळ आणि विविध भाज्या, कंदमुळं, फळं तिने आपल्या हातामध्ये धारण केलेली होती आणि अपादमस्तक तिच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सर्वत्र तिच्या शरीरावर नेत्रच नेत्र, डोळेच डोळे होते. आणि अशा त्या भव्य दिव्य तिच्या त्या विग्रहावर शेकडो डोळे शोभून दिसत होते. आणि जेव्हा तिने आपल्या लेकरांची ती दयनीय अवस्था पाहिली तेव्हा प्रत्येक नेत्रामधून, प्रत्येक तिच्या अंगावरच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या आणि जणू काही मुसळधार पाऊस पडावा अशा प्रकारे देवीच्या प्रत्येक नेत्रामधून धोधो अश्रुधारा वाहिल्या आणि पृथ्वीवर पुन्हा नद्या, नाले, ओढेही वाहू लागले. संस्कृतमधील शत म्हणजेच 100 किंवा शेकडा आणि अक्ष म्हणजे डोळे. तर आपल्या लेकरांसाठी जी शेकडो डोळ्यांनी रडली त्यामुळे ती जगदंबा भगवती शताक्षी या नावाने प्रसिद्ध झाली. त्यानंतर आपल्या हातातील शाक म्हणजे फळं, कंदमुळं, भाज्या तिने आपल्या लेकरांना खायला दिल्या आणि त्यांचं उदरभरण केलं. म्हणून शाकांनी भरण पोषण करणारी अशी ती शाकंभरी या नावाने जगामध्ये विख्यात झाली. तसेच देवीला शाकांबरी असंही म्हणलं जातं, कारण शाक म्हणजे भाज्या आणि अंबर म्हणजे वस्त्र. तर जी शाकांना म्हणजे भाज्यांना वस्त्रासारखं परिधान करते, सुशोभित करते स्वतःच्या अंगावर, अशी ती शाकांबरी. आणि पुढे त्याच देवीने दुर्गमासुराचा संहार केल्यामुळे तिला दुर्गा असंही नाव पडलं. तर शताक्षी, शाकंभरी आणि दुर्गा या 3 नावांचं जो कोणी स्मरण करतो त्याचे सर्व दुःख, संकट, शत्रू यांच्यापासून मी रक्षण करून त्याला सर्व सुखे देते, त्याचे सर्व इच्छित मनोरथ मी पूर्ण करते असं वचन भगवतीने देवतांना श्रीमद देवी भागवत महापुराणामध्ये दिलेलं आहे. तर या शाकंभरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भुवनेश्वरी शरणम.